आणि आता 5च्या 5 मोठ्या बातम्यांना सुरुवात करूयात। लातूरमध्ये 80 वर्षीय वृद्ध बेपत्ता झालाय। त्या संदर्भात आपण त्रिशरण मोहगावकर यांच्याकडून माहिती घेणार आहोत। तर संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आहे, आई वडिलांनी आत्महत्या केली, त्यानंतर 2 चिमुकल्यांचं नेमकं काय होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे। याविषयी आपण सुमित पवार यांच्याशी बोलणार आहोत। पालघरमधून एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे आईची मुलांना मारहाण झाली आणि या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला। मनोज सातवी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। तर चंद्रपुरात जगातील दुसरी ठेंगणी मुलगी आढळलेली आहे, नेमकी काय बातमी आपल्याला पाहायची आहे। अभिषेक भटपल्लीवार या संदर्भात आपल्याला माहिती देतील आणि जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मोहसिन शेख यांच्याकडून या संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत। बातम्यांना सुरुवात करूयात। लातूरची पहिली बातमी आहे। लातूरच्या अहमदपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। नांदुरा गावातील 80 वर्षीय ज्ञानोबा जटुरे हे 2 दिवसांपूर्वी शेतात फेरफटका मारून येतो असं म्हणून गेले, मात्र ते पुन्हा घरी परतलेच नाही आहेत। कुटुंबियांनी शोधाशोध केली, मात्र त्यांचा शोध लागत नसल्यानं स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे। सध्या शासकीय यंत्रणेकडून त्यांची शोध मोहीम सुरू आहे। तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्यात, मात्र अजूनही बेपत्ता वृद्धाचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाहीये। आपले प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर आपल्या सोबत आहेत। त्रिशरण, नेमका काय प्रकार झाला होता आणि या परिसरात पूर होता का आणि पुरामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता वाटते का? विनोद सर, अहमदपूर पासून अगदी जवळ असलेल्या नांदुरा गावामध्ये हे वृद्ध 80 वर्षीय वृद्ध जे आहेत हे राहत होते, ज्ञानोबा जटुरे। आणि सततधार सुरू असलेल्या पावसामुळं अगदी घरातच बसून राहावं लागत होतं आणि त्यामुळं थोडंसं पायांना आराम मिळावा म्हणून ते फिरून येतो शेताकडे, एक फेरफटका मारून येतो असं घरच्यांना सांगून शेताकडे गेले। आणि त्यांच्या शेताच्या बाजूने जे आहे ते अहमदपूर तालुक्यामधून वाहत जाणारी वाकी नदी आहे आणि तिथे शेतामध्ये गेल्यानंतर ते काय परत आले नाहीत। मग घरच्यांना संशय आला, कदाचित ते फिरायला जाताना वाकी नदीच्या काठावर गेले असावेत आणि आता पूर परिस्थिती असल्यामुळे कदाचित पुरात वाहून ते वाकी नदीच्या, मात्र त्यांना मिळाले नसल्यानंतर त्यांनी अहमदपूर तहसील प्रशासनाला संपर्क करून त्या संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर तहसील प्रशासनाने अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि स्थानिक युवकांच्या मदतीनं शोध घेण्याचा प्रयत्न केलाय। कालपासून तो शोध सुरू आहे आणि आजचा शोध घेण्याचा दुसरा दिवस आहे, मात्र अजूनही जटुरे यांना हे कुठेही सापडून आलेले नाहीत। विनोद सर, अगदी धन्यवाद त्रिशरण, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की हा शोध सुरू आहे आणि आता काय नेमकं पुढे घडतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी संभाजीनगरमधून आहे। फुलंब्री तालुक्यातील आळंद इथल्या एका घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। रमाबाई जमधडे यांनी विहिरीत उडी घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती आणि त्यांचा अंत्यविधी शनिवारी पार पडल्यानंतर पती विलास जमधडे यांनीही विहिरीलगतच असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पीक कर्जाच्या ओझ्यानं दबलेल्या या दाम्पत्यानं एका दिवसाच्या अंतरानं आपलं जीवन संपवलंय, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या 2 मुलांचं आयुष्य अंधारात ढकललं गेलंय, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सुमित, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे, फुलंब्रीत हळहळ व्यक्त केली जाते, 2 मुलांचं काय होणार असं विचारलं जात आहे, पण काय नेमका हा सगळा प्रकार होता? पीक कर्ज किती होतं, काय या संदर्भात अपडेट्स आहेत? सर, मुसळधार पावसाने झोडपलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे, तर तिचा अंत्यविधी करून आलेल्या पत्नीने दुसऱ्या दिवशी त्याच विधी शेजारी असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। रमाबाई जमधडे आणि विलास जमधडे अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्यांची नावे असून आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार पीक कर्जाच्या बोजाखाली दबल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। आत्महत्या करण्यापूर्वी एक हृदयदायक संदेश देखील मयत विलास जमधडे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला होता, की त्यात ते म्हणतात की माझ्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज आहे, असून मी गळफास घेऊन आत्महत्या करीत आहेत। माझ्या बायकोने देखील काल पीक कर्जाच्या बोजाखाली दबल्याने आत्महत्या केली आहे, त्यामुळे माझा मुलगा सुमित आणि अमित यांनी मला माफ करावे आणि माझी शेवटची इच्छा आहे की तुम्ही या आळंद गावातच राहून शिक्षण घ्यावे, माझी प्रिय मुले, असं संदेश त्यांनी एका ग्रुपवर टाकून त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। हा मेसेज बघून ग्रामस्थांचे देखील डोळे पाणावल्याचं आपल्याला बघायला मिळालं। 2 लेकरांच्या डोक्यावरील आईबापाची छत या घटनेनंतर हिरावले गेले आहेत, तर दुसरीकडे आसमानी संकट हे शेतकऱ्यांच्या भोवती गिरट्या घालत आहेत आणि बँकेच्या कर्जाखाली दबल्यामुळे शेतकरी असे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं
या फुलंब्री तालुक्यातील घडलेल्या घटनेनंतर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासन या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय ठोस पावले उचलते हे बघणं महत्वाचं असेल. अगदी सुमित, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत असेच जरा पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी पालघरवरून आहे. पालघरच्या धनसार काशीपाड्यामध्ये चिकन लॉलीपॉपचा हट्ट करणाऱ्या आपल्या 2 मुलांना आईनं अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झालाय. चिकन मागणाऱ्या 7 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात आईनं लाटणं मारल्यानं चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. मारहाणीत चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. तर मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. चिन्मय गणेश घुमडे असं या मृत 7 वर्षीय बालकाचं नाव आहे. तर पल्लवी घुमडे या 40 वर्षीय आरोपी महिलेला धनसार इथल्या घरातून पालघर पोलिसांनी अटक केली आहे. मनोज, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. नेमकं काय घडलं होतं या घटनेत आपल्याला कळतंय, मात्र काय या कुटुंबाची परिस्थिती होती, कशा पद्धतीनं ते तिथे राहत होते, काय त्या संदर्भात माहिती मिळते? गेल्या 5 महिन्यांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहून तिच्या मोठ्या बहिणीकडे पालघरला राहण्यासाठी आलेली होती आणि तेव्हापासून त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना तिने शाळेत जाऊ दिलं नव्हतं. शिवाय सुरुवातीचे 1-2 दिवस ती मुलं खाली खेळायला आलेली होती. त्यानंतर या मुलांना सोसायटी मधल्या कोणत्याच मुलाच्या संपर्कात ठेवलं नव्हतं. ती मुलं फक्त आणि फक्त घरातच थांबायची अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आणि या व्यतिरिक्त आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी एका डस्टबिन मध्ये ते लाटणं ज्यांनी त्या मुलांना मारहाण केलेली होती आणि या लाटण्याशिवाय 2 लिंब आणि एका कपडा ज्याच्यावर हळदी कुंकू लावलेलं होतं आणि त्यामुळं अतिशय हा प्रकार जादूटोण्याचा वगैरे का किंवा या महिलेची मानसिक नवऱ्यापासून वेगळे झाल्यानंतर मानसिक स्थिती बिघडली होती का असे वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. मात्र क्षुल्लक कारणावरून हे ज्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्यातून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि 10 वर्षाची जी मुलगी आहे ती गंभीर जखमी आहे. या प्रकरणामुळं संपूर्ण परिसरामध्ये संतापाची पण ललाट आहे. शिवाय या दुर्दैवी घटनेमुळं हळहळ देखील व्यक्त केली जाते. अगदी धन्यवाद मनोज, दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना पालघरमधून घडलेली आहे आणि आता नेमका हा प्रकार काय आहे, जादूटोण्याचा प्रकार आहे का असा संशय सुद्धा पोलीस व्यक्त करतायत. बातमी चंद्रपुरातून आहे. जगात 2ऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली आहे. 2 फूट 3 इंच इतकी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. राजेश्वरी गुणेदार असं या मुलीचं नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या परसोडी इथली रहिवासी आहे. काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य वाटलं. तिची माहिती घेतली आणि उंची मोजली तेव्हा लक्षात आलं की जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये तिची उंची जगात 2ऱ्या क्रमांकाची आहे. त्यामुळे तिची कुठेतरी नोंद व्हायला हवी आणि तिला ओळख प्राप्त व्हावी या उद्देशानं या तरुणांनी इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड्सकडे कागदोपत्री पाठपुरावा केला आणि त्यात त्यांना अखेर यश आलं आणि आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिला हे प्रमाणपत्र देण्यात आलंय. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आलेलं आहे. मी ज्यावेळेस पेपर द्यायला जात होती, मी एकटी जायची वणीला, त्यावेळेस मला अनिल अलंकार सावडकर दादा आणि योगेश गोखरे दादा हे मिळाले. त्यांनी मला विचारलं कुठची आहे, काय करते. ते बोलले मला की म्हणजे तू ट्राय वगैरे नाही केली का, तुझ्या रेकॉर्ड मध्ये नाव येऊ शकते. तर त्यांना मी बोलली की माझी इच्छा आहे बा. तर त्यांनी मला बोलावलं, माझी हाईट मोजली आणि माझं रेकॉर्ड मध्ये नाव आलं. जे काही आज मी इथे आहे आज त्यांच्यामुळेच आहे. अलंकार सावडकर हा माझा मित्र आहे. त्यांनी त्याला म्हणजे तो जात होता गाडीने आपल्या, तर त्याला ती पैदल जाताना दिसली. तर त्यांनी उतरून तिला विचारलं की बाबा तुझं नाव काय आहे, तू राहते कुठं, तुझी हाईट किती आहे. तर तिला हाईट माहित नव्हती. पण मग त्याच्या गाडीतून घरी जाताना त्याच्या दिमागात आलं की बाबा ही लहान आहे, हिची हाईट कमी आहे, हिचं रेकॉर्ड मध्ये नाव यायला पाहिजे. मग त्यांनी मला बोलवलं. मग आम्ही एक म्हणजे प्लॅन केला की बाबा हिचं कसं हिला समोर न्यायचं म्हणून. मग आम्ही सर्च केलं इकडे तिकडे, तर आम्हाला इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डचं माहिती भेटली. मग आम्ही तिथे अप्रोच केलं. पहिले तिची हाईट मोजली, मग अप्रोच केलं. तिची हाईट निघाली 2 फूट 3 इंच. 2 फूट 3 इंच तिची हाईट आहे
आणि मग आम्ही इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये पूर्ण जितके काही डॉक्युमेंटेशन होते ते सबमिट केले आणि त्यांनी मग इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव तिथं रेकॉर्ड केलं आणि तिला सर्टिफाईड केलं की ती स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड ही ज्ञानेश्वरी दुनेदार आहे म्हणून त्यांनी सर्टिफाईड केलं, मेडल दिलं. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवर आपल्यासोबत आहेत. अभिषेक, ही मुलगी नेमकं काय करते, हिच्या कुटुंबात कोण कोण आहे, इतर काय माहिती हिच्या संदर्भात मिळाली आहे? जगात दुसऱ्या क्रमांकाची टेनकी मुलगी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात असलेल्या बसोडी या गावातली ही मुलगी आहे ज्ञानेश्वरी. तिला काही युवकांनी हिला फिरत असताना बघितलं आणि तिला विचारपूस करत तिची उंचीसुद्धा त्या युवकांनी मोजून घेतली आणि तिला त्या युवकांना असं वाटलं की तिचं नाव जगाच्या पातळीवर कुठं ना कुठं किंवा अभिषेक, ही बातमी ही माहिती आपल्याला बाईटमधनं कळलेली आहे, बातमीमध्ये सुद्धा ती आहे. या मुलीबद्दल काय अधिक माहिती आहे? ही काय करते? ही काही महाविद्यालयात वगैरे आहे का, किंवा हिच्या कुटुंबाबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच अगदी सर. एक ब्रह्मपुरी तालुक्यात हे पसोडी गावातलं एक छोटंसं गाव आहे. त्या गावातलं हे शेतकरी कुटुंब आहे. ही ज्ञानेश्वरी ही जी मुलगी आहे यवतमाळ तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या वणीमध्ये ती बी एचं शिक्षण घेत आहे आणि ती रोज प्रवास करत बसनी प्रवास करते आणि ती या पुरस्कारानंतर अत्यंत खुश होती आणि विश्वास आणि तिचा जो कॉन्फिडन्स होता तो अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु सगळ्यात छोटी असल्याचं तिला कुठेही काही म्हणजे असं वेगळं पण वाटत नव्हतं किंवा कमीपणा तिच्यात काही असं दर्शवत नव्हता. जिच्याशी आपण बोलत होतो तेव्हा तिला असं कधी तिला जाणवत नव्हतं तिच्यामधून. विनोद सर. अगदी धन्यवाद अभिषेक दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे मराठवाड्यातून. गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे, तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यात. गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीला पूर आलाय, त्यामुळे संभाजीनगरच्या जायकवाडीतील नाथसागर धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाचे 27 दरवाजे 2 दिवसांपूर्वीच उघडण्यात आलेत आणि नाथसागर धरणातून सातत्यानं पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. काल रात्री जवळपास 3 लाख क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात होता. मात्र आता पाऊस थांबलाय, काहीशी आवक घटली आहे, त्यामुळे 2,07,000 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे गोदेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोहसिन शेख या संदर्भात आपल्याला माहिती देतात. मोहसिन, खरं तर गेल्या 3-4 दिवसांपासून पुराची प्रत्येक अपडेट तुझ्याकडनं आम्ही घेतोय, मात्र आत्ता तिथली स्थिती काय हे आम्हाला जाणून घ्यायचं, कारण 2006 साली इतक्या मोठ्या प्रमाणात जायकवाडीतून विसर्ग करण्यात आला होता आणि आजूबाजूला म्हणजे पैठणसारख्या भागात गावाच्या गावं पाण्याखाली गेली होती. आत्ता तिथली काय स्थिती आहे? नक्कीच तासाभरापूर्वी आपल्याला थोडासा दिलासा मिळाला होता, मात्र आत्ता जी माझ्याकडे अपडेट आली त्यामुळे ती आणखी चिंता वाढवलेली आहे. आज रात्र देखील महत्त्वाची आहे, कारण 1 तासापूर्वी जायकवाडीतील जो आवक होती ती 2,07,000 होती, मात्र आत्ता जी आवक झाली ती पुन्हा 2,30,000 करण्यात आलेली आहे आणि अजूनही काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि जर पाऊस आणखी वाढला तर काल रात्री जसा 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता तो पुन्हा करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे पैठणकरांमध्ये पुन्हा एकदा चिंता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही वेळा आता सध्या 2,07,000ने विसर्ग केला जातोय, मात्र आवक ही 2,30,000ने आहे आणि काही तासापूर्वी हीच आवक 2,07,000 होती, त्यामुळे 7,000 होती. त्यामुळे एकंदरीत आता 2,30,000ची आवक ही खरंच चिंता वाढवणारी आहे. 2,30,000ची आवक म्हणजे अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची धोक्याची घंटा आहे. जो संभाजीनगर आणि अहिल्यानगरला पूल जोडलेला आहे त्यावरून पाणी जात आहे, तो देखील संपर्क कालपासून तुटलेला आहे आणि अशीच आवक सुरू असली तर त्या पुलाखालून पाणी कमी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2,30,000ची आवक सुरू आहे आणि आणखी जर पाऊस पडला तर रात्रीतून ही आवक वाढू शकते. त्यामुळे आजची रात्र ही देखील चिंतेची असते. अगदी आजची रात्र सुद्धा इथली महत्वाची आणि इथं आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला प्रशासन सुद्धा सज्ज आहे. धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि इतरही सगळे रिपोर्टर्स तुमचेही धन्यवाद. तुम्ही आपापल्या बातम्यांबद्दल अधिक माहिती दिली त्याविषयी.